इलेक्शनचा मूड आता कोण कुठच्या पक्षात जातो कधी जातो तेच कळत नाही. त्यामुळे आमचा मूड आम्ही कसं काय सांगायचं. जर दोन्ही चांगली माणसं असतात ना तर पब्लिकचे हाल होतात. कमळाच्या अजय लाटेमध्ये निवडून आल्या त्यानंतर त्यांनाही माहिती आहे त्यांनी किती विकास केला आणि जनतेलाही माहिती आहे किती विकास झाला. एक नवी मुंबईसाठी प्रोजेक्ट आणला असा दाखवा, मी माझी उमेदवारी पाठीमागे घ्यायला तयार आहे. की अपोजिटला कोण उभा आहे, जोर कोणचा आहे ते आम्हाला नाही माहिती. हे नाईक मुंबई नाही, यांना आमदार घरातला खासदार घरातला पाहिजे, पालकमंत्री घरातले, याच्या पलीकडे काय नाही. कुठे कागदार होता, खाली घोषणा 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 घोषणा. यांनी काय 16 वर्षात दिला. झोपडपट्टीचा पुनर्विकास का झाला नाही याच्याबद्दल कुणीही एकाही नेत्यांनी बोललेलं नाही. तत्कालीन महापौर संजू नाईक यांनी तो डॅम घेण्याचं काम केलेलं आहे. त्यावेळी एमके मडवीचा त्या ठिकाणी सिग्नेचर आहे, या परिवाराची सही नाही आहे. हे खोटे बोलतायत. आघाडीमध्येच भांडणं चाललेत. मी जनता याच गोष्टीला वैतागले. तर मित्रांनो, मोठी फिरस्ती करत आपण पोहोचलेलो आहोत मूळ महाराष्ट्राचा जाणून घेण्याकरता सुनियोजित शहर म्हणून म्हणवल्या जाणाऱ्या नवी मुंबईमधल्या बेलापूर विधानसभा मतदारसंघात. लढत जोरदार आहे मंडळी. इथे जर आपण बघायला गेलं तर इथल्या विद्यमान आमदार आहेत मंदाताई म्हात्रे. ते पुन्हा एकदा महायुतीकडनं अर्थात कमळ हातात घेऊन त्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत. दुसरीकडे बंडखोरी करत तुतारी हाती घेतलेली संदीप नाईक यांनी, ते देखील जोरदार लढत देऊ शकतात. तिसरीकडे मंगेश आमले, जे खरं तर पूर्वी ते आशा धरून होते की तुतारीतनं त्यांना उमेदवारी मिळेल, पण ती त्यांना काही मिळाली नाही. आणि दुसरीकडे नाहटा देखील जे आहेत, जे पूर्वी खरं तर शिंदे गटात होते शिवसेनेत, आणि ते देखील अपक्ष उमेदवार म्हणून मैदानात उभे ठाकलेले आहे. त्यामुळे लढत जी आहे ती जोरदार आहे. चला मंडळी, आपण तसं बघायला गेलं तर या लढतीत गजानन काळे जे आहेत ते देखील इथं पोस्टर आपण बघतोय, मनसेचे उमेदवार, ते देखील या लढतीत समोर दिसणार आहे. लोकांनाच आपण विचारू की नेमकं त्यांना नवी मुंबई आणि खास करून बेलापूर विधानसभा मतदारसंघाचा मूड काय जाणवतो आहे. चला एक एक करून लोकांचा बोलतो करूयात. नमस्कार, काय नाव आपलं? मनोज. मनोज भाई, काय करता? काय नाही करत, होय का? असंच फिरतो मार्केट. अरे वा वा. मला काय हवंय? काय नाही, काय हवंय असं म्हणजे काय सर मूड काय बघ इलेक्शनचा सध्या? इलेक्शनचा मूड आता कोण कुठच्या पक्षात जातो कधी जातो तेच कळत नाही. त्यामुळे आमचा मूड आम्ही कसं काय सांगायचं. बरोबर. उद्या ते कुठच्या पक्षात गेलं, अरे मी तुमच्या बरोबर आहे, तुम्ही उद्या तिकडे गेले बरोबर. तर मी तिकडे जाणार. बरोबर. तू तिकडे गेला तर तिकडे जाणार. बरोबर. बेलापूर विधानसभा मतदारसंघ काय जोर आहे सध्या? सध्या सर्वांचेच जोर आहे. होय का? आम्हाला पण एक पहिले प्रेक्षक भेटले, ते आम्हाला असंच म्हणाले, सध्या सगळ्यांचाच जोर आहे म्हणाले. बरोबर. कोण कोण उभे इथे? इथे नाहटा आहे, मंदाताई म्हात्रे आहेत, आंबले आहेत, गजानन काळे, गजानन काळे. मग काय जोर कोणाचं वाटतं तुम्हाला? जोर तर आणि आपले संदीप नाईक साहेब आहेत. संदीप नाईक आहेत. तसे लोकल आमचे जे आहेत मंदाताई म्हात्रे, ते मेन आमचे आहेत. मला वाटतं यावेळेला यंदा सांगणं फार कठीण आहे. म्हणजे मारामारी खूप जबरदस्त आहे. हो ना. आणि त्याच्यामध्ये 2 कॅन्डिडेट सगळ्यात सध्या पुढेच आहेत, संदीप नाईक आणि मंदाताई म्हात्रे. तर त्यांच्यामध्ये ऑलमोस्ट आतापर्यंत तरी 50-50% आहे. आता शेवटच्या 3-4 दिवसामध्ये जितका जोर वाढेल त्याच्यावर अवलंबून असेल कोण काय वारं फिरतंय सांगता येत नाही. हो, सांगता येत नाहीये. फक्त काही महत्वाचे फॅक्टर्स आहेत, जसं मराठा आरक्षण वगैरे आहे वगैरे. जर का त्यांचा एक गठ्ठा जर का बीजेपीच्या विरुद्ध गेला तर प्रॉब्लेम होतो. मला तर वाटतं विकास एक तर महानगरपालिकेच्या निवडणुकांचा काही आता पत्ता नाहीये. आमदार आमच्या इथल्याच आहेत, मंदा म्हात्रेताई. आता ते कमळाच्या अजय लाटेमध्ये निवडून आल्या त्यानंतर त्यांनाही माहिती आहे त्यांनी किती विकास केला आणि जनतेलाही माहिती आहे किती विकास झाला. काय सध्या बेलापूरमध्ये कोण उभं आहे? आता मंदाताई म्हात्रे आहे बाबा. होय का? आणि त्यांच्या विरोधात कोण उभं आहे? विरोधाचं माहिती नाही मला. कोणाचा जोर आहे असं वाटतं तुम्हाला? आम्हाला जोर कोणाचा माहिती नाही. आम्ही आहे मंदाताईच्या तर्फे. आम्ही ते आम्हाला सपोर्ट विपोर्ट करतात, सगळं करतात. आम्ही त्यांचाच बघतोय. बाकी अपोजिटला कोण उभा आहे, जोर कोणचा आहे ते आम्हाला नाही. बेलापूरचा विकास तर आहे, मंदा म्हात्रेमुळे बरंचसा केलंय. पण आता गणेश नाईक दोघं बी चांगली लोक आहेत, सेवा करणारे. यांनी असं दोघांनी नव्हतं साज करायला पाहिजे. काय नव्हतं करायला पाहिजे? एक तर त्या मंदा म्हात्रेच्या विरुद्ध त्यांनी नको पाहिजे, किंवा एका दोघातलं एकाला तिकीट द्यायला पाहिजे होतं. जर दोन्ही चांगली माणसं असतात ना तर पब्लिकचे हाल होतात. काय करतात ते? मी घरगुती व्यवसाय आपला. काय करता? पाणीपुरीचा व्यवसाय आपला. वा 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 वा.
काम केलं पाहिजे असं आहे. मनगटात जोर आहे, मनगटात जोर आहे, त्या जोरावर आपण काही करू शकतो. बरोबर, मेहनत महत्वाची असते. काय तरी सध्या इलेक्शनचा माहोल काय येतो तुमच्याकडे? चांगले आहे सध्या. तर आम्हाला असं वाटतं एखादी महिला आली तर बरंच आहे. बरं, कारण महिलाच महिलाला समजू शकते लेडीज मध्ये. काय चान्सेस वाटतात? मला त्यांनी काम केलं इकडे. येस, आय एम लॉट इन फेवर ऑफ हर. त्यांनी पुष्कळ केलं इथे. आणि इव्हन या साईडने म्हणा, आपले गुरके साहेब आहेत, त्यांनी पण आमच्या स्पेसिफिकली या सेक्टरमध्ये त्यांनी बरेच, इनफॅक्ट कोरोना काळात रिअली फ्रँकली स्पीकिंग या सगळ्यांनी ना, इरेस्पेक्टिव्ह की ही पार्टी असू दे, ती पार्टी असू दे, नोबडी थॉट लाईक दॅट. आणि सगळ्यांनी येऊन आम्हाला दे हॅव गॉन आउट ऑफ देअर वे टू हेल्प अस. आणि फॉर दॅट वी आर ग्रेटफुल. असं आहे, नवी मुंबईकर मंडळी आपली वेगवेगळी मतं ते व्यक्त करतात. खरं तर मी जसं अगोदरच म्हणालो की नवी मुंबईला एक प्लॅन सिटी, सुनियोजित शहर म्हणून ओळखलं जातं. स्वच्छतेच्या बाबतीत देखील हे शहर नंबर 1 वरती पारितोषिक या शहराने घेतलेलं आहे. पण नवी मुंबईचे काही प्रश्न आहेत, मग ते पुनर्वसनाचे असतील, 12.5% इथल्या भूमिपुत्रांना नोकरी असेल, घरं असेल, त्याबद्दलचा मुद्दा असेल, आणि इतरही काही गोष्टी, पाण्याबद्दलचा विषय जो खरं तर चर्चेला येईल आपल्या शोच्या चौकटीत. तिथे धमासान होईल, विकासाबद्दलचे दावे होतील आणि त्यातनं आपल्याला कळू शकेल की नेमका विकास झालाय की नाही. आणि त्यातनं स्पष्ट होईल एकूणच मूड महाराष्ट्राचा. मंडळी, जोरदार आणि सुनियोजित शहर म्हणवल्या जाणाऱ्या नवी मुंबईत आपण आहोत, बेलापूर विधानसभा मतदारसंघात. भलेही आज बेलापूर विधानसभा मतदारसंघाबद्दल आपण चर्चा करत असू, पण संबंध नवी मुंबईबद्दल देखील आजच्या या कार्यक्रमात चर्चा होईल. नवी मुंबईला सुनियोजित शहर म्हणत असताना या शहराचा विकास झालाय का, आणि तो म्हणजे नियोजित पद्धतीने झालाय का, हे जाणून घेणं फार महत्वाचं ठरणार आहे. पण खास करून बेलापूर मतदारसंघाबद्दल जर बोलायचं झालं तर विद्यमान आमदार मंदा मात्र या पुन्हा एकदा रिंगणामध्ये आहेत. तुतारी हाती घेऊन संदीप नाईक त्यांच्या विरोधात उतरलेत. मनसेचे गणेश काळे आहेत, त्याचबरोबर गजानन काळे माफ करा, त्याचबरोबर विजय नाहटा अपक्ष उमेदवार म्हणून या ठिकाणी उभे टाकलेले आहेत. आणि इतरही उमेदवार मंडळी इथे जोरदार लढत देताना दिसत आहेत. त्यामुळे बघूयात या दुरंगी तिरंगी चौरंगी लढतीत कोण बाजी मारत आहे. चला, मी सुरुवात करतोय. अर्थातच नवी मुंबईच्या एकूणच विकासाबद्दल बोलत असताना आयटी हब इथे आलेलं आहे, मल्टीनॅशनल कंपन्या इथे आलेल्या आहेत. त्याच्यामुळे एकूणच इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहत असताना मूलभूत सुविधा त्या प्रमाणात इथे विकसित झालेल्या आहेत का, विकास नियोजित झालाय का. मी विद्यमान आमदारांच्या प्रवक्त्यांनाच हा थेट प्रश्न विचारतो, नियोजित विकास झालाय का? कमीत कमी 2.5 FSI आणण्याचं काम या विधायकाने केलेलं आहे. ह्याच्यापूर्वी आपण 20-25 वर्ष सतत प्रत्येक निवडणुकीला आली की FSI येणार, नारळ फुटणार, पुढच्या वर्षी तुम्ही टॉवरमध्ये जाणार. परंतु 20 वर्षाच्या कालखंडानंतर आता या 2-3 वर्षामध्ये या ठिकाणी मंदाताईंनी आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या विचारांनी, फडणवीस साहेबांच्या आणि अजितदादामुळे हा FSI झालेला आहे. 2.5 पासून तो वेराई झालेला आहे. ठीक आहे, मी येतो तुमच्याकडे, तुमच्याकडे येतो. ठीक आहे, येतो ना मी तुमच्याकडे येतो. चला, बोला. त्यांनी जो दावा केला विकासाबद्दल, FSI आणल्याचा दावा केला, हा FSI हा यापूर्वी तुम्ही आणू शकला असतात तुमच्या नेत्यांच्या माध्यमातून, असंही त्यांनी म्हटलेलं आहे. मग तो का आला नाही, त्यांचं म्हणणं तुम्हाला पटतं का? माझे मित्र राजू शिंदे बऱ्याच ठिकाणी फिरत आता परत तिकडे गेले. त्यांचं पहिलं स्वागत करतो. दुसरी गोष्ट अशी, ते बोलतात बोलून द्या ना. ते जे बोलतायत FSIचा प्रश्न जे बोलतायत आणि 20 वर्षापर्यंत काही केलेलं नाही, आता होत आहेत. तर मी तुम्हाला सांगतो की नव्या मुंबईमध्ये सगळ्यात पहिलं रिडेव्हलपमेंट हे नाईक कुटुंबियाच्या माध्यमातून, संदीप नाईकांच्या माध्यमातून 18 वर्षापूर्वी सेक्टर 1 येथे गणेश टॉवर जिथे मी राहतोय तो झालेला आहे. आज या ठिकाणी मला अभिमान आहे. ओसीचा मुद्दा महापालिकेचा आहे ना तुमचा? कसला? महापालिकेचा आहे ना, बिल्डिंग प्रपोजलचा आहे ना? बिल्डिंग प्रपोजल करून आम्ही सगळ्यात पहिलं 2000 साली सुरुवात केली. 2006 साली 176 कुटुंबांना, बाहेरचे नाही, तिथला प्लॉट विकला नाही कोणाला, कुठच्या बाहेरच्या ग्राहकाला, बिल्डरला विकला नाही. तो आम्ही स्वतः त्या ठिकाणी
176 लोकांची तरतूद केलेली आहे. मनसे काय म्हणणं, यांनी जे दावे केले, नगरते साहेब जे बोलते की गणेश टावरचा मी विकास केला किंवा टावर उभावला, गणेश टावरचं त्याला मतदान भेटतं का? डी टाईपचं त्यांनी नारळ किती वेळा फोडलं, त्याच्यानंतर बी टाईपसाठी काय केलं, त्यांनी बी टाईपसाठी काय केलं ते त्यांना सांगावं. ते एवढंच उत्तर द्यायचं त्यांनी. आणि जर मतदान त्यांना फक्त टावरचा भेटत असेल तर मग बी टाईप आणि डी टाईप मध्ये काय येतं हे मला सामान्य उत्तर हवं पाहिजे. बस एवढेच माझी बोलणी. आता इथे तुम्ही म्हणतात काय इन्फ्रास्ट्रक्चरचा इथे प्रश्न असतो. हॅलो, संदीप लाटणे साहेब फक्त 2.5 FSI फक्त हा कागदावर आहे, तो कधी अंमलात आला नाही. इथे झोपडपट्टी जी अनधिकृत झोपडपट्टी केली आहे, SR योजना का तुम्ही लागू करत नाहीये? पहिला जो FSI विषय होता कुठे कागदावर होता, खाली घोषणा 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 घोषणा. ज्यावेळी माहिती सरकार आली, फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे सरकार आली, 1.5चा FSI त्यांनी आणला आणि 5 केला आता 5 केला. डेढ़ का पहिला 2 होता, तेवढी जागा आहे. पहिला 2 होता, 2 17 मध्ये 2 होता. 2ची पहिल्या 2 FSI होती. टोल नका काढला, दुसरा तास काढला. पूर्वी जो FSI होता तो योग्य होता, शहराला पूरक होता, पण आता तो FSI नाही. आणि हे म्हणतात की काय केलं, ज्या वेळेला इथे शिवसेनेची महानगरपालिका होती त्यावेळेला या ठिकाणी जनतेला हॉस्पिटल मिळालं, नाटक थिएटर मिळालं. यांनी काय 16 वर्षात दिलं? रिडेव्हलपमेंट हा जो विषय आहे, आरोप केला जातो नवी मुंबईच्या बाबतीत की इथला पुनर्विकास पारिवारिक राजकारणामुळे अडलाय, असा आरोप आहे. या मुद्द्याला घेऊन बोला मडवी, एक सांगा, पारिवारिक राजकारणाचा मुद्दा जर तुम्ही मांडत असाल आणि पुनर्विकासाबद्दल जर बोलत असाल तर तुमच्या शेजारीच त्या फॅमिलीतले जे उमेदवार आहेत त्यांचे प्रवक्ते उभे आहेत. मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो, मी आताही या ठिकाणी चॅलेंज करतो, जे सन्माननीय गणेश नाईक साहेब आहेत त्यांच्या घरी एकाच टायमाला ते स्वतः मंत्री, त्यांच्या घरी मोठा मुलगा खासदार, छोटा मुलगा आमदार. मी या ठिकाणी त्यांना आव्हान करतो, केंद्र शासनाच्या माध्यमातून आणि महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून एक नवी मुंबईसाठी प्रोजेक्ट आणला असा दाखवा. मी माझी उमेदवारी पाठीमागे घ्यायला तयार आहे. गटर वॉटर मीटर हे नगरपालिकेचं काम आहे, गटर मीटर वॉटर हे नगरपालिकेचं काम आहे. पुनर्विकास कोणामुळे अडला? पुनर्विकास हा संपूर्ण, तुम्ही सांगा, या नवी मुंबईचं नाव आहे ना, हे जसं राजसाहेब ठाकरे म्हणतात की हे नाईक मुंबई असलं पाहिजे होतं. हे नाईक मुंबई नाही, यांना आमदार घरातला, खासदार घरातला पाहिजे, पालकमंत्री घरातले, याच्या पलीकडे काय नाही. पुनर्विकास कोणामुळे अडला? पुनर्विकास 100% यांच्यामुळे अडलाय. पुनर्विकासाचा मुद्दा आहे. पुनर्विकास झाला का आणि झाला नसेल किंवा असेल? पुनर्विकासाला जी गती म्हणतात आहे, विधायका झाल्यानंतर सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब असो किंवा देवेंद्र फडणवीस साहेब असो, त्याच्यानंतर त्या विषयाला गती आली.